आदरणीय परीक्षक आणि माझ्या प्रिय रसिक मित्रांनो, मी आहे पल्लवी. मनस्पर्शी साहित्य आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत सहभागी असून वेळ सतत पुढे जात असते, तशी ती प्रत्येक क्षणाची नोंदही ठेवत असते. अशा एका विचारातून साकारलेली माझी स्वरचित कविता शीर्षक काळाच्या वहीत मी आपल्या समोर सादर करीत आहे. मी काळ आहे. माझ्या वहीत सारे हिशेब लिहिले, हास्याचे क्षण, दुःखाचे घाव सारेच जपून ठेवलेले. कोणी मुकुट घेऊन आले, कोणी स्वप्नांनी सजलेले, शेवटी माझ्या पानांवर सारेच समान ठरलेले. मी पाहिले जन्मताना हात सगळ्यांचेच रिकामे, मी पाहिले जाताना डोळे सगळ्यांचेच ओले थांबे. मग का एवढे भांडावे त्या क्षणभंगूर नावासाठी, जे टिकणारच नाही कधी, त्या खोट्या अभिमानासाठी? मी पर्वतांना शांतपणे झिजताना पाहिले आहे, मी समुद्रालाही किनाऱ्याशी हटताना पाहिले आहे. माणसाच्या हट्टापुढे किती साम्राज्य हरले आहेत, माझ्या एका वळणावर किती नशिबे फिरली आहेत. कोणी माझ्या प्रवाहातून सोन्याचे महाल उभारे, कोणी त्याच प्रवाहात दुःखाचे अश्रू साठवून धरे. पण मी कुणाचाच नाही, ना कुणाला दूर सारे, मी फक्त आरसा आहे, कर्माचे प्रतिबिंब धरे. मला जिंकण्याच्या नादात किती जण हरवून गेली, उद्याच्या मोहामध्ये आजचे क्षण हरवून गेले. जगण्याच्या धावपळीत स्वतःलाच विसरून गेले आणि शेवटी माझ्यापाशी परतून आले. म्हणून जगा असं की माझ्याही पानांना अभिमान वाटावा, तुमच्या अस्तित्वाचा सुगंध युगानुयुगे दरवळावा. शेवटच्या क्षणी तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटावा. काळाच्या वहीत तुमचा एक सुंदर अध्याय असावा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.